नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तात्काळ निर्णय घेण्यात आले आहे. पाहू शकता बघा, बँकांना नवीन सूचना देण्यात आल्या आहेत. पुन्हा एकदा ह्या ठिकाणी बँकांना नवीन सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यासोबतच आता महिलांना 3,000 रुपये भेटणार आहेत. बघा, हे 3,000 रुपये कोणते आहेत सर्व महिलांनी लक्षात घ्या. तुम्हाला आता 3,000 रुपये 2 महिन्यांचे मिळाले होते, ते 3,000 नाहीत, हे वेगळे 3,000 रुपये आहेत. तुम्हाला 3,000 रुपये आता हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे, त्याची माहिती आपण पाहणार आहोत. 3,000 रुपये तुम्हाला जे काही एका महिन्याचे पैसे ते मिळणार आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत. संपूर्ण माहिती काय ते तुम्हाला कळून जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती कळून जाईल. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यानंतर बघा, पुढची महत्त्वाची माहिती, तहसीलदारांकडे दाद. तर बघा, तहसीलदारांकडे दाद मागण्यात आलेली आहे. काय महत्त्वाची माहिती, त्या संदर्भाची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. महिलांसाठी हा खुशखबर आहे की आता तुम्हाला 3,000 रुपये भेटणार आहेत. ठीक आहे, त्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील घोषणा केली होती. खूप दिवसांपासून म्हणजेच आपण वेळोवेळी पाहत आलेलो आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्या ठिकाणी घोषणा केली होती वेळोवेळी की जी काही रक्कम आहे ती रक्कम वाढ आम्ही करणार आहोत म्हणून. तर बघा, त्या रकमेत वाढ झालेली आहे का त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्व माता भगिनींनी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्या अगोदर सर्वांना सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर सर्व माता भगिनींना विनंती आहे, लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका, पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर पण करून टाका. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या अगदी छोट्या बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिल्या जात असतात. त्यासाठी सर्व माता भगिनींनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे. तात्काळ निर्णय या ठिकाणी घेण्यात आले आहे. बँकांना नवीन सूचना ज्या आहेत त्या देण्यात आल्या आहेत, त्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आणि बँकांना काय सूचना देण्यात आल्या आहेत त्या देखील पाहूया. त्यासोबतच 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत त्याची देखील माहिती आपण पाहूया. तर संपूर्ण व्हिडिओ पाहूया आणि लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता. बघा, लाडकी बहीण योजनेबाबत महिला व बालविकास खात्याचा मोठा निर्णय. आता बँकांना नवीन सूचना देण्यात आल्या आहेत. संपूर्ण माहिती आपण नेहमी खरीच आणि पुराव्याच्या सहित पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर आहे. पाहू शकता बघा, लाडक्या बहीण योजनेबाबत महिला व बालविकास खात्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता बँकांना ज्या आहेत त्या सूचना देण्यात आल्या आहेत. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याचा जो काही फॉर्म आहे तो भरण्यासाठी महिला तासनतास रांगेत उभ्या राहिल्याचं चित्र महाराष्ट्रावर दिसलं. आणि अजून देखील जर तुम्ही बँकेत गेलात, मी स्वतः बँकेत जाऊन आलो आहे. जवळपास 2 बँकांमध्ये मी भेट दिली होती. त्यामध्ये देखील भरपूर गर्द्या पाहिलेल्या आहेत. गर्दी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. तर फॉर्म भरलेल्यांपैकी काही महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. बघा, तुम्हाला या योजनेचा लाभ मिळालेला आहे का? ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवायचे. डायरेक्टली सर्वांना ज्या महिलांना पैसे मिळालेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवायचे आहे. त्यासोबतच ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत तर काहींना लाभ मिळणं अद्याप बाकी आहे. बघा, ज्या महिलांना अद्यापही म्हणजेच अजूनही पैसे मिळालेले नाही आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे, सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पैसे मिळाले असतील तर हो लिहून पाठवा किंवा 3,000 रुपये लिहून पाठवा आणि मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवायचे. असं असताना आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. बघा, आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या लाभार्थी महिलांचे पैसे कापले जात असल्याचं समोर आलेलं आहे. बघा, भरपूर अशा महिला आहेत. भरपूर महिला कमेंट बॉक्समध्ये सांगत असतात, दादा आमचे पैसे कापले गेलेले आहेत. बघा, तुमचे देखील पैसे कापले गेलेले आहेत का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्या संदर्भात बँकांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुमचे पैसे कापले गेलेले आहेत का. तुमचे 1,000 रुपये कापलेले आहेत तर 1,000 रुपये लिहून पाठवा. 500 रुपये कापले असतील तर 500 रुपये लिहून पाठवा. 3,000 रुपये कापले असतील तर तुम्ही 3,000 रुपये देखील कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. जेवढे पैसे तुमचे कापले गेले आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा किंवा झालेला जो काही प्रसंग आहे तो देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. बघा, तर बघा, पैसे कापले जात असल्याचं समोर आलेलं आहे. बँकेकडूनच लाभार्थी महिलांचे पैसे कापले गेल्याचं उघडकीस आलेलं आहे. त्यानंतर महिला व बालविकास खात्याचा आता मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादाला अद्याप पूर्णविराम लागलेला नाही. त्यातच आता या योजनेबाबत येणाऱ्या तक्रारी सोडवण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालय जोरकसपणे कामाला लागलेलं आहे. बघा, महिला व बालविकास मंत्रालय तुमच्यासाठी कामाला लागलेलं आहे. या योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे पैसे बँकांकडून कापण्यात आल्याच्या अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत. त्यामुळे सांगतोय तुम्हाला, जर तुमचे पैसे कापले गेले असतील तर सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, जेणेकरून महिला व बालविकास विभागाला देखील कळेल. भरपूर महिलांसोबत हे झालेलं आहे. तक्रारी आलेल्या आहेत तरी देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यासोबतच ज्या काही तक्रारी आहेत त्या आता सोडवल्या जाणार आहेत. कारण बघा, पुढचा हप्त्याची तयारी सुरू झाली आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेले, वारंवार सांगत आलेलो आहे, 3रा हप्ता जो आहे तो तुम्हाला लवकरच दिला जाणार आहे. त्याची तयारी सुरू झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला 3ऱ्या हप्त्याला तरी कमीत कमी ज्या महिलांना पैसे मिळणार आहेत, म्हणजे ज्या महिलांना अजून 1ही रुपया मिळालेला नाही आहे
त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा. तुम्हाला 4,500 रुपये मिळणार आहेत. जर तुम्ही 31 ऑगस्टच्या अगोदर अर्ज केला असेल तर तुम्हाला 4,500 मिळतील. ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत, त्या महिलांना आता 1,500 रुपये दिले जाणार आहेत. 1,500 रुपयांचा हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे. तर त्या महिलांचे पैसे कापले जाऊ नयेत. आता बघा, अगोदर 3,000 रुपये दिले होते, त्यावेळेस तुमचे पैसे कापले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे सांगा, आणि जर कापले नसतील तर तरी देखील तुम्ही सांगायचे. आता बघा, 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. पुढचा हप्ता जो येतो त्यामध्ये बघा, याची दखल घेत महायुती सरकारने लवकरच बँकांशी चर्चा करण्याचं निश्चित केलेलं आहे. बघा, लवकरच चर्चा होणार आहे. लाभार्थी महिलांचे पैसे कापू नयेत यासाठी पत्रव्यवहार करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. तर बघा, पत्रव्यवहार देखील केला जाणार आहे, आणि महिला व बालविकास विभागातर्फे या ठिकाणी जे काही पत्र आहे ते बँकांना पाठवले जाणार आहे. अगोदरच सूचना दिल्या होत्या की पैसे कापू नका म्हणून. हे जे काही पैसे आहेत ते वेगळ्या उद्देशासाठी आहेत, परंतु तरी देखील बँकेने महिलांचे पैसे कापलेले आहेत. आता पत्रव्यवहार सुरू या ठिकाणी करण्याची तयारी देखील सुरू केल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे महिला व बालविकास विभागाने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे महिलांचे पैसे आता कापले जाणार नाहीत. बघा, नेमकं काय घडलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिलांना अनेक महिलांना लाभ झाला आहे. मात्र हा लाभ महिलांना मिळताना त्यातील काही पैसे कापले जात असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर महिला व बालविकास मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. महिला लाभार्थ्यांचे पैसे कापले जाऊ नयेत यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाकडून बँकांशी संवाद साधला जाणार आहे. या बँकांशी पत्रव्यवहार करण्याची तयारी ही महिला व बालविकास खात्याने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय सर्वांनाच माहिती आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिंदे सरकारने घोषित केली. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या म्हणजे 2.5 लाखांपेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्या महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत. याची सुरुवातही झाली आहे. पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ जो आहे तो मिळालेला आहे. तर बघा, जुलै आणि ऑगस्टचे जे काही पैसे आहेत, 24 ऑगस्टपर्यंतचे पैसे आत्तापर्यंत वाटप झालेले आहेत. 24 ऑगस्टनंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुम्हाला पुढच्या हप्त्यामध्ये, तिसऱ्या हप्त्यामध्ये पैसे मिळतील. पुढचा हप्ता कधी आहे तर याच महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार आहे. ठीक आहे, तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू संपूर्ण पाहत राहा. संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी आपली कळून जाणार आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नेहमीच त्या ठिकाणी खरी माहिती दिली जात असते आणि दररोज नवनवीन अपडेट असतात. आता बघा, पुढची अपडेट आपण पाहूया. तर बघा, पुढची माहिती आपण पाहण्यासाठी या ठिकाणी आहोत. संपूर्ण माहिती आपण खरी आणि पुराव्याच्या सहित पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर. बघा, लाडकी बहीणच्या तोडीस तोड नवी योजना येणार. 1,500 नाही तर इतकी रक्कम मिळणार. नाना पटोलेंची मोठी घोषणा. तर पाहू शकता बघा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या ठिकाणी मोठी घोषणा केली आहे. संपूर्ण माहिती काय बघा, जर आपण पाहिलं तर लाडकी बहीणच्या तोडीस तोड नवी योजना येणार. 1,500 नाही तर इतकी रक्कम मिळणार. नाना पटोलेंची मोठी घोषणा. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेवरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे. अशातच आज TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी नव्या योजनेची घोषणा केली. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास लाडकी बहीण योजनेला तोडीस तोड अशी योजना काँग्रेस आणेल. त्याचं नाव महालक्ष्मी योजना असून महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये देण्यात येतील आणि प्रत्येक वर्षाला 1,000 रुपये वाढवू अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. तर पाहू शकता बघा, एका साईडला आपण पाहिले तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील घोषणा केलेली आहे की आम्ही रकमेत वाढ करू म्हणून. आणि त्यासोबतच प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे नाना पटोले यांनी देखील या ठिकाणी घोषणा केलेली आहे की आम्ही देखील नवीन योजना या ठिकाणी आणू. ती म्हणजे महालक्ष्मी योजना असणार आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये दिले जातील. त्यासोबतच वर्षाला 1,000 रुपये वाढतील. म्हणजेच एका वर्षात जर तुम्हाला 3,000 रुपये मिळाले तर पुढच्या वर्षी तेच तुम्हाला 4,000 रुपये मिळतील. तर अशा पद्धतीची योजना आम्ही आणू अशी देखील घोषणा त्यांनी ह्यावेळेस केलेली आहे. तर बघा, अशी घोषणा त्यांनी केली. नाना पटोले म्हणाले आम्ही या योजनेचं स्वागत केलेलं आहे. तर बघा, ही जी काही योजना आहे ती या ठिकाणी येऊ शकते आणि त्यामुळे तुम्हाला 3,000 रुपये जे ते मिळू शकतात. किंवा मग माननीय मुख्यमंत्री जे आहेत एकनाथजी शिंदेसाहेब ते देखील ही जी काही रक्कम आहे ती पुढे वाढवणारच आहेत. म्हणजे आता तुम्हाला 1,500 रुपये मिळतात तर त्यामध्ये तुमची पुढे वाढ होणार आहे आणि ती देखील रक्कम तुम्हाला 3,000 रुपये होऊ शकते. तर बघा, तुम्हाला काय वाटते, तुमची रक्कम किती वाढली पाहिजे, या योजनेमध्ये तुम्हाला किती रक्कम वाढून मिळायला पाहिजे, तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. 1,500 रुपयाचं योग्य आहे का तुम्ही ते देखील सांगा. 3,000 रुपये मिळाली पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. 2,500 मिळाली पाहिजे ते देखील सांगा. 4,000 रुपये मिळाले पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर सर्व महिलांनी तुमचं जे काही मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच त्या ठिकाणी सांगायचे. आता आपण पुढची महत्त्वाची माहिती पाहूया. बघा, तहसीलदारांकडे दाद मागितल्या संदर्भात. तर पाहू शकता या ठिकाणी पुढची माहिती आहे, पुढचा पुरावा आहे. बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बँकेतून पैसे न मिळाल्याने महिला संतप्त, तहसीलदारांकडे मागितली दाद. तर पाहू शकता ही देखील महत्त्वाची माहिती. जर आपण पाहिलं तर नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामधील फिनकेअर फायनान्स या बँकेमध्ये तालुक्यातील काही महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत. मात्र पैसे काढायला या महिला गेल्या असतात तुम्हाला पैसे मिळणार नाहीत अशा प्रकारचे उत्तर बँकेच्या वतीने देण्यात आलेले आहे.
त्यामुळे महिला चांगल्याच संतप्त झाल्या आणि त्यांनी थेट तहसीलदार कार्यालय गाठले. संतप्त झालेल्या महिलांनी आमच्या हक्काचे पैसे आहेत, आम्हाला तुम्ही का देत नाही असा थेट सवाल बँकेला केला. तुमच्या नावावर अगोदरच कर्ज आहे, त्यामुळे तुम्हाला हे पैसे देता येणार नाहीत असे बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांना सांगितले. त्यामुळे महिला जास्त संतप्त झाल्या आणि त्यांनी तात्काळ तहसीलदार प्रमोद सागरे यांची भेट घेतली आणि त्यांना एक लेखी निवेदन दिले. बँकेने अडवणूक केल्यामुळे सरकारी योजनेचे पैसे आम्हाला वेळेवर मिळत नाहीत असे लेखी निवेदनाद्वारे महिलांनी तहसीलदारांना सांगितले. वास्तविक पाहता राज्य सरकारने या योजनेचे पैसे तात्काळ देण्याचे आदेश दिलेले आहेत. असे असताना देखील अशा प्रकारे जर महिलांना आपल्या खात्यामध्ये पैसे येऊनसुद्धा मिळणार नसतील तर या योजनेचा काय उपयोग असा प्रश्न संतप्त महिलांनी राज्य सरकारला विचारलेला आहे. तर बघा, अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. एकाच व्हिडिओमध्ये आपण जवळपास 3 ते 4 अपडेट्स पाहिलेले आहेत. संपूर्ण माहिती अतिशय महत्त्वाची असते, खरी असते, पुराव्याच्या सहित असते. तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या, पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट्स म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असतात. त्यासोबतच तुम्हाला किती रक्कम मिळाली पाहिजे ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.